दर्शक हो नमस्कार, मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ केळी उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हे केळी पीक शेतकऱ्यांना अगदी कमी कालावधीमध्ये, कमी दिवसामध्ये आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून हे चांगलं उत्पन्न मिळवून देणार हे केळी पीक आहे. अनेक तरुण शेतकरी आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊसाला वैतागून, ऊसाच्या खर्चाला किंवा ऊसाच्या येणाऱ्या पैशाला वैतागून अनेक तरुण शेतकरी या केळी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उतरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. शेतकऱ्यांना अगदी मोजकं आणि योग्य नियोजन केलं तर या केळी पिकातून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळू शकतात. त्यासोबत या केळी पिकामधून अनेक शेतकरी त्या ठिकाणी नियोजनाअभावी किंवा नियोजन चुकल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना नुकसान सहन करावं लागले. आणि आजच्या केळीची संपूर्ण माहिती आपण खरं तर केळीमध्ये मोठा अनुभव असणारे, केळीचे बागायतदार असणारे आणि आपलं स्वतःचं खताचं दुकान असणारे असे अमृत मोहिते सर आपल्या सोबत आहेत. मी आता जे नीरा नरसिंगपूर आहे, जे इंदापूर तालुक्यातलं आहे, त्याच्या जवळ असणारं टणू या गावामध्ये महत्वाचं म्हणजे या गावची लोकसंख्या 1500 ते 1600 आणि या गावामध्ये जवळपास 200 एकर एवढे केळीचे या ठिकाणी प्लॉट आहेत आणि जवळपास मोठे प्लॉट यांच्या मार्गदर्शनाखाली येतं. तुमचं सुरुवातीला आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. नमस्कार. मला पहिल्यांदा केळीविषयी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. केळीच्या लागवडी मोठ्या प्रमाणात वाढल्या, त्या काय होईल पुढे दराचं गणित केळीचं तुम्ही कसं बघता एकूण? या ठिकाणी केळीचे लागवड जे वाढले ते आता आखाडी देशामध्ये वाढणार आपले प्रचंड प्रमाणात वाढणे आहे सुरुवातीला. हम्म. आणि आपला जो पट्टा आहे उजनी बॅकवॉटर उजनीचा खाली कॅनॉल म्हणजे उजनी नदीचा पट्टा म्हणजे असं सोलापूर जिल्ह्याची बॉर्डर या केळीची चव ही आखाती देशात म्हणजे ती क्वालिटी केळीची क्वालिटी जी आहे आणि गुणवत्ता जी आहे ते आखाती देशात एकदम चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलेली आहे. त्यामुळं आणि इथं आपले टेंभुर्णी जे लोकेशन आहे तिथं कोल्ड स्टोरेज वगैरे व्यापारी वगैरे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे प्लॉट व्हिजिट म्हणजे व्यापाऱ्यांची मागणी वगैरे भरपूर प्रमाणात आहे. जळगावच्या केळीत आपल्या केळीत काय फरक असतो चवीमध्ये आणि त्या साईज मध्ये? ते जळगावचा पट्टा जो आहे तो खूप बऱ्याच वर्षापासून तो आहे केळीचा पट्टा केळीचा पट्टा. त्यामुळे आपण म्हणतो ना बरेच एकाच शेत जमिनीमध्ये ऊसाचं प्रमाण जर जास्त घेतले तर थोडं एक तर पलटून पीक पाहिजे. पण तिथं केळीच पीक बऱ्यापैकी घेतल्यामुळे काय झालं, थोडं म्हणजे उत्पादन क्षमता आणि क्वालिटीमध्ये थोडा बदल झाले. त्यामुळे आपला उजनी बॅकवॉटरचा पट्टा आहे असं इथं केम असेल, कंदर असेल, आपले इंदापूर बावडेपासून जे गाव आहेत बाबा आजूबाजू केळी भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर जे आहे ते केळी फाउंडेशनचं आता नुकतंच 4-5 वर्षामध्ये ओपन झालेलं आहे. त्यामुळं हे पिकाला काय आहे, जमिनीशी एक मिळती जुळती घेण्याचं एक प्रकारचं चांगलं नियोजन केळी पिकाचं झालेलं आहे. बरोबर. त्यामुळं उत्पादन क्षमता चांगली आहे, केळीची क्वालिटी, चव आणि जो कॅनोपी जे असते स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित, वादीचं अंतर वगैरे चांगलं आहे. आणि व्यापाऱ्यांची बरेच या ठिकाणी असे आवर्जून व्यापारी येतात बाबा इकडला माल नेण्यासाठी टेंभुर्णी महागडे. कारण मी जळगावमध्ये अनेक प्लॉट शूट केलेत, जळगावमध्ये अनेक शेतकऱ्यांसोबत बोलतोय, संवाद साधतोय. परंतु जळगावमध्ये केळी एक्सपोर्टची शक्यता अतिशय कमी आहे, क्वचितच एक्सपोर्ट होते आणि आपल्या भागात एक्सपोर्टचं प्रमाण जास्त आहे. आपला केळीचा आगार नसून सुद्धा कसं असेल, म्हणजे कशामध्ये आले सगळे ते कसं नॅशनल हायवे वगैरे कोल्ड स्टोरेज वगैरे कसं कोल्ड स्टोरेज पण बऱ्याच प्रमाणात झाले तिथं. आमच्या शेजारी तर लवंगमध्ये पण कोल्ड स्टोरेज आहेत, इकडे टेंभुर्णीमध्ये कोल्ड स्टोरेज आहेत. आणि ट्रान्सपोर्ट जे हे आपलं BKBNG रोड नवीन झालाय त्यामुळे इथं व्यापाऱ्यांची म्हणजे असं चलती वगैरे व्यापारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. इथं काय सुरुवातीला रोडचं जरा हे होतं ना, कच्चा रस्ता असायचा. हे पहिलं टणू जे आवार आहे आपलं टणू नरसिंगपूर BKB बावडा नरसिंग रस्ता आहे, पहिलं सगळीकडे गेल्या 20-25 वर्षात सगळा ऊसच असायचा. या ठिकाणी काय सहकार क्षेत्र मोठं आहे, कारखानदारी मोठी आहे भागात, 4-5 साखर कारखाना तो चांगल्या पद्धतीने चालते, दर वगैरे देतात. पण काहीतरी थोडा वेगळा बदल असं तरुणामध्ये थोडी जी क्रेज आहे शेतीबद्दल जरा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो कुठं थोडाफार केळीच्या माध्यमातून बदललेला दिसतोय. आता तुमची स्वतःची किती इथं प्लॉट आहे, किती झाड आहेत केळीचे? आता स्वतःची आपली इथं 15 एकर केळी आहे. 15 एकर. व्यवस्थित नियोजन आहे. मनशा मार्केटिंगचं शेड्यूल वगैरे वापरतो आपण. यादव साहेब येते तर त्यांची पूर्ण टीम आपल्याला सहकार्य करते. बरोबर. आता मला खरं तर प्रामुख्याने नवीन केळीची लागवड करताना महत्वाचं वाण निवडणं अतिशय महत्वाचं असतं आणि त्यासोबत अंतर सोडणं केळीमध्ये अतिशय महत्वाचं. तुमचं त्याबद्दल काय सजेस्ट असतं, कोणता वाण निवडला पाहिजे, अंतर कसं असलं पाहिजे? आता या भागामध्ये बऱ्यापैकी केळीचं वाण म्हणलं तरी जैनचं J9 म्हणून आहे व्हरायटी, त्याचं बऱ्यापैकी 100% लोकांचा कल तोच आहे. आता इथं अलीकडे जननी बायोटेक म्हणून आहे, परत गणेशगाव आपल्या शेजारी ते पण ती चांगली व्हरायटी आहे त्यांची. नंतर नमो बायोटेक वगैरे, सह्याद्री वगैरे, हायटेक वगैरे जे आहेत ना
त्यांची पण वाण चांगले आहेत म्हणजे अंतर कसं असतं या भागामध्ये, कसं नियोजन करतो मी अंतरासाठी इथं? आता मेजर केळीच्या लागवडीला 7x5 वरती अंतर करतात. तिथं काय करतात, हा. सुरुवातीला शेतीची मशागत केल्यानंतर त्याला शेणखत वगैरे टाकतात. दोनदा नांगरट, दोनदा फन्नी, रोटावेटर केल्यानंतर 7x5 वरती बेड सोडते समांतर लेटर वगैरे टाकून. मग लेटर वगैरे चालू करून ड्रिप चालू करून हे रान थोडं रानातील बाब बाहेर पडण्यासाठी पाणी वगैरे चालू करून नंतर 7x5 वरती लागवड करतात. आता जोडवळ पद्धत पण आपली इथं जरा प्रसिद्ध व्हायला लागली. म्हणजे काय जोडवळमध्ये? जोडवळमध्ये दोन ओळीतलं अंतर म्हणजे मधल्या बेडचं अंतर 9 फूट राहते आणि रोपातलं अंतर 4.5 फूट राहते. त्यानं काय होणार आहे? त्यांनी आपल्या एकरामध्ये 7x5 रोपं बसते 1200 1250, त्याच्यामध्ये रोपं 1500-1600 बसतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना बाबा क्षेत्रफळ थोडं म्हणजे ऍडजस्ट करण्यासाठी ती पण पद्धत एकदम योग्य आहे. बरोबर. हे एकूण केळीचा आढावा घेत असताना डायरेक्ट आपण केळीच्या नियोजनावरती जाऊया. केळीमध्ये महत्वाच्या अनेक टप्पा येतात, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो ही पोंगा भरणीचा टप्पा येतो. पोंगा भरणीचा टप्पा किती महत्वाचा आहे आणि पोंगा भरणी शेतकऱ्यांनी किती वेळा साधारणपणे केली पाहिजे? पोंगा भरणी ही अतिशय महत्वाचा टप्पा आहे केळी क्षेत्रामध्ये. म्हणजे पोंगा भरणी केल्याशिवाय न्यूट्रिशन जे आहेत टॉप टू बॉटम आपण जे म्हणतो ते पूर्णपणे पिकामध्ये एकदम आतमध्ये आंतरप्रक्रिया जे म्हणतो आपण ते पूर्णपणे डिझॉल्व होते व्यवस्थित. पोगा तो मुळीपर्यंत आंतरप्रवाही असल्यामुळे ते होऊन जातं. त्यांनी वाढ वगैरे चांगली सशक्त बुंता जो आहे सुरुवातीला पहिल्या 2-3 महिन्यामध्ये काय असतं सुरुवातीला केळीचं कसं मकेसारखे पीक आहे ते वाढतं लगेच. ते देठ कोंबा वगैरे आहे ना, देठ जो आहे सुरुवातीला आपण लहान अवस्थेत काय म्हणतो केळीचा देठ म्हणतो सुरुवातीला. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात त्याला आपण बुंदा म्हणा सुरू करतो. तो देठ वगैरे जे आहे ते वाढला पाहिजे. त्यासाठी मनशा कंपनी 30-10-10 त्याच्याबरोबर ड्रिंचिंगला ह्युमिन ड्रीप 19-19 वगैरे आळवून ड्रिंचिंग करून द्यायची पहिली पोंगा भरणी. नंतर कधी करायची पहिली पोंगा भरणी? किती दिवसात? पहिली पोंगा भरणी 15 दिवसानंतर करायची लागवडीनंतर. लागवडीच्या 15 दिवसानंतर पहिली पोंगा भरणी करायची. आणि त्याच्या अगोदर लागवड केल्यानंतर एक मुळी वगैरे चालू व्हावी व्यवस्थित, त्यासाठी 19-19 ह्युमिकॉट वगैरे वापरायचं. 58% पोटॅशियम ह्युमिड जास्त आहे पर बॅलर 500 ग्रॅम आणि ते 19-19 1 किलो वापरायचं. नंतर त्याच्यानंतर पोंगा भरणी करताना दुसरी पोंगा भरणी कॅलमोर, ब्रिक्समोर आणि झिंकस्टार काळोखीसाठी वगैरे कॅल्शियम ते ऑक्साईड फॉर्ममध्ये ग्रेड असल्यामुळे काय होतं ते पोंग्यातलं अंतर वगैरे वाढते चांगलं आणि शायनिंग वगैरे राहते चांगली. बरोबर. पहिली पोंगा भरणी केलं तर दुसऱ्या पोंगा भरणीला त्याच्यामधला किती गॅप पाहिजे आणि त्यासाठी कसं असतं? म्हणजे गॅप साधारणपणे 5 ते 7 दिवसाचा चालतो. फक्त 7 दिवसाचा? हो. लगेच दुसरी पोंगा भरणी लगेच आता कसं होतं लोक मत बाबा 4 दिवसाला करा 3 दिवसाला ते पीक आपटे करापर्यंत त्याचा जीव केवढा असतो सुरुवातीला. बरोबर. त्याप्रमाणे ते कसं जेवढं ते लागू होईल ते तसं लागू होईल तसं ते हे करायचं. म्हणजे 6 ते 7 दिवसामध्ये दुसरी पोंगा भरणी झाली पाहिजे. दुसऱ्या पोंगा भरणीला हेच प्रोडक्ट असतील का, काय बदलून काय ह्याच्यामध्ये असते? बदलून असतात की. दुसऱ्या पोंगा भरणी काय करायचं, कॅलमोर, ब्रिक्समोर आणि झिंकस्टार जे प्रोडक्ट आहेत 250 मिली मध्ये 500 मिली मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत ती पंपामध्ये हे करून व्यवस्थित स्प्रे वगैरे करून घ्यायचा. मग पोंगा भरणी म्हणजे असं नाही की नोझल काढायचं आणि ते भरायचं पोंग्यामध्ये, तसं नाही. ते काय त्याने इफेक्ट काय होणार, जास्त झाड लहान असल्यामुळे ते काय होणार थोडं ते डिप्रेशन जाण्याची शक्यता आहे. आणि तिसऱ्या पोंगा भरणीला काय केलं पाहिजे? तिसऱ्या पोंगा ते दुसरी पोंगा भरणी झाली त्याच्यानंतर 7 दिवसांनी तिसरी पोंगा भरणी मॅपोसोल, कॅल्बिया आणि अल्प्रोज वापरायचं. अल्प्रोज म्हणजे काय थोडा ह्युमिकचा प्रकार आहे तो. आणि मॅपोसोल मध्ये जे पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर 3 घटक येतात त्यामुळे ते वाढ वगैरे चांगली होती. बरोबर. पोंगा भरणी ही अतिशय महत्वाची आहे. त्यासोबत या केळीला बेसल डोस देखील तेवढाच महत्वाचा आहे. बेसल डोस किती वेळा शेतकऱ्यांनी टाकला पाहिजे आणि तुम्ही काय वापरा सांगता शेतकऱ्यांना? सुरुवातीला बेसल डोस करताना आपण जर रानाची ज्यावेळेस मशागत करतो त्यावेळेस कुजलेलं शेणखत 10 डंपिंग तर पाहिजे ऍटलिस्ट कमीत कमी एकरी. नंतर मग रानाची मेहनत वगैरे आपण रोप लावतो. नंतर आपला जो कालावधी देतो रिंग डोसचा कालावधी देतो. रिंग डोस आपण काय करतो, रिंग डोस म्हणजे त्याला गोल आळ मारून आपले 250 ग्रॅमने आपण रिंग डोस करतो. म्हणजे बेसल डोस असते काय असते? म्हणजे बेसल डोसचाच प्रकार तो. 60 दिवसानंतर तो लागवडीच्या 60 दिवसानंतर रिंग डोस, त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट चांगली आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे. नंतर एमओपी म्युरेट ऑफ पोटॅश आणि आपले जे येतं रिपिल आणि रिक्लेम आपलं जे येतं 40 सेंद्रिय घटक आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित पर रोप 250 ग्रॅम डोस टाकायचा. नंतर त्याच्यानंतर पाणी जे आहे सगळ्यात महत्वाचा रोल केळी क्षेत्रामध्ये सगळं वॉटर ट्रीटमेंटवरती सगळं अवलंबून आहे. पाणी जेवढं तुम्ही व्यवस्थित द्याचाल तेवढं ते हे करतं. पाणी जास्त झालं
तर नंतर मग ते कोगासड वगैरे होते नंतर. बरं, मी त्याच्यावरती येणारच आहे. मला तो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अनेक शेतकरी किंवा तरुण पोरं या केळी शेतामध्ये उतरायला लागली, सुरुवात करायला लागली केळीमध्ये. उसाला वैतागून, उसाच्या दराला किंवा ते पैसे मिळायला वैतागून लोक केळीमध्ये उतरायला लागलेत. काय चुका लागल्या शेतकऱ्यांनी नेमक्या केळी पिकामध्ये? तुमचा एकूण पाहण्यानुसार किंवा तुम्ही अनेक प्लॉटवर जाताय, कुठं शेतकरी चुकताय केळीमध्ये नेमकं? एक आता हे आपला आपला हा काठ जो आहे हा. पूर्ण हा आपला निरा भीमा नदीचा निरा आणि भीमा नदीच्या मध्यंतरीच आपलं हे सगळं आपलं केळी बागायत आपलं म्हणजे क्षेत्र. ते काय होतं, थोडं भीमा नदीचं पण थोडं पाणी थोडं पीएच जो आहे पीएच जास्त आहे जरा. आणि सर्वांच्या काय आहेत पाईपलाईन ज्या आहेत सगळ्या नदीवरूनच आहेत. त्यामुळे लोकांचं काय म्हणणं, नदीला जाऊन फिल्टर बसवायचं, तिथून ते वॉश करायचं, त्यापेक्षा फील्डवरतीच फिल्टर बसवते जिथं आपलं क्षेत्र चालू होते. मग तो काय होतं, प्रेशर लॉस. म्हणजे नदी ते फील्ड अंतर किती आपलं साधारणपणे अर्धा ते 5 किलोमीटरचा आहे. तिथून जे सिस्टीम म्हणजे काय होतं, प्रेशर लॉस वगैरे होतो, हेड लॉस होतो पंपाचा. तर प्रॉपरपणे पाणी जे आहे ना प्लॉटवरती पडत नाही. आणि एक शेतकऱ्यांची एक थोडी चूक म्हणता येईल त्याला, ड्रीप जे वापरते, ड्रीप हे ISI वापरलं पाहिजे. साधा आपण पेप्सी वगैरे म्हणतो ड्रीप, त्याचं कसं व्हेरिएशन वगैरे होतं जरा फ्लो मध्ये वगैरे. आपल्याला प्लॉट बघितला की लगेच कळतं हे ISIच्या ड्रीप वरती आहे का नॉन ISI ड्रीप वरती. म्हणजे केळी पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं काय पाणी नियोजन आहे? हो, पाणी नियोजन. पाणी नियोजन नंतर खत नियोजन. आपण आता खत नियोजन पण प्रॉपर आपण एक 7 ते 8 दिवसांनी फर्टिगेशन केलं पाहिजे. ज्यावेळेस आपला रिंग डोस होतो, रिंग डोस नंतर पाणी थोडं वाढवतं चालतं. नंतर एक 2 महिन्यात रिंग डोस झाल्यानंतर एक बांधलेला एक साधारणपणे 5व्या महिन्यात केळी बांधलेली येते, कच्ची बांधणी. 5व्या महिन्यात पक्की बांधणी करून तीच दुसऱ्या महिन्यात रिंग डोस झाला, हे साधारणपणे 3 ते 3.5 महिन्यामध्ये कच्ची बांधणी. नंतर 5 महिन्यात पक्की बांधणी झाली पाहिजे. अशा 2 प्रकारच्या बांधण्या. त्याच्यामध्ये पण नंतर कच्ची बांधलेली 400 ग्रॅम डोस पडला पाहिजे आणि पक्की बांधलेली 500 ग्रॅम डोस पडला पाहिजे. त्याच्यामध्ये बुंदा किती महत्वाचा, बुंदा किती सशक्त पाहिजे आणि साधारणपणे बुंद्याची साईज काय असावी, आदर्श साईज काय असते? बुंद्याच्या आदर्श साईजचे स्टँडर्ड म्हटलं तर 35 इंच ते पुढेच पाहिजे. म्हणजे जेवढा बुंदा सशक्त, जेवढा बुंदा मोठा, तेवढं तुम्हाला येणारी वेन तेवढी चांगली होणार. वेन तेवढी चांगली. बुंद्यासाठी काय तुमच्याकडलं येतं? बुंद्यासाठी मॅपॉसॉल, परफेक्ट नियोजन मॅपॉसॉल आणि कॅल्वी. मॅपॉसॉल आणि कॅल्वीचं कॉम्बिनेशन दिलं, आपला पोगा पण काय अडकत नाही वरती. आणि मॅपॉसॉल मध्ये पोटॅश आणि ह्याचं प्रमाण असल्यामुळे काय होतं, बुंदा वाढतो. आणि त्याच्यामध्ये 3 घटक आहेत, त्यामुळे ते योग्य प्रमाण समतोल असा रासायनिक डोस तयार केलेला आहे. कधी दिलं पाहिजे मॅपॉसॉल? ते मॅपॉसॉल आपली 3ऱ्या महिन्यानंतर आपली कच्चे बांधणी होती त्याच्या पुढून दिलं चालतं. नंतर बुंद्याला 060-20 हा प्रोट पण चांगला 25 मध्ये बॅग येते ती. आणि पुढे जाऊन वेनच्या टायमाला 052-34 वेन साधारणपणे 7.5 ते जास्तीत जास्त 7.5 ते 8 महिन्यामध्ये वेन चालू झाली पाहिजे. बरोबर, 7.5 ते 8 महिन्यानंतर वेन चालू झाली पाहिजे आणि वेन एक समान पडली पाहिजे, वेन एक समान सारखी पडली पाहिजे, कारण तुम्हाला हार्वेस्टिंगला परत तो प्रॉब्लेम येणार नाही. हो. काय वेन एक समान पडायला पाहिजे साठी त्यासाठी तुम्ही काय करताय शेतकरी? तसं 052-34 अल्प्रोज, आमिरिच हे प्रोडक्ट आहेत ना, मिक्स मध्ये दिले चालतील. 052-34 फॉस्फरस प्रमाण जास्त असल्यामुळे बुंदा जो आहे लवकर जे हे आहे कमळ जे आहे कमळ निसवण्याचं प्रमाण एका वेळेस चालू होतं. वेन चांगली पडल्यानंतर त्याची केळाची साईज चांगली वाढली पाहिजे, ते शायनिंग लस्टर चांगलं वाढलं पाहिजे, त्यात 2 घडातलं अंतर योग्य पडलं पाहिजे. त्यासाठी तुमचं नियोजन कसं असतं आणि एका वेणीला किती घड पडायला पाहिजे, तुमचं काय आहे नियोजन? सुरुवातीला वेन ज्यावेळेस आपल्याला साधारणपणे एक ॲव्हरेजली 12-15 झाड आहेत आपल्या एकरमध्ये, तर साधारणपणे एक 5-10 रोप आपल्याला वेन टाकायच्या दिसते आपल्याला वरती बघितले की कमळ वगैरे लाल दिसतंय. त्यावेळेस काय पाहिजे, बर्ड इंजेक्शन म्हणून एक पॅटर्न निघालाय. त्याच्यामध्ये पंपाला प्रति 20 लिटरचा पंप जो असतो त्याला प्रति लिटर म्हणजे अर्धा 50 मिली टाटा मिडा, 50 मिली लॉंग बेरी आणि आमिस्टा कॉम्प्युटर आपण घेतो नंतर ते कीटकनाशक पुष्ण त्याची ते सुरुवातीला बड इंजेक्शन करायचं. सुरुवातीला बड इंजेक्शन झालं म्हणजे इंजेक्शन करायचं पोगेल वरती कमळ जास्त सुरुवातीला कमळ दिसतं सुरुवातीला, त्याच्यामध्ये इंजेक्शन मध्ये काय होतं नाही आपलं फंगल इन्फेक्शन आहे ना ते अजिबात होत नाही. प्रत्येक पोंग्याला करायचं इंजेक्शन? हो, प्रत्येक. म्हणजे असं ते एक टीम असते त्यांची, ते काय चार्ज घेते 4-5 हजार. ते 5 फ्रूट केअर मध्ये त्याला एक 5 दिवस येतात. पहिलं जे केलंय फ्रूट केअर त्याला मार्किंग करतात खाली, असं फिरून ते सगळे प्लॉट मध्ये साधारणपणे
8 ते 9 चक्रा मारून ते कव्हर कव्हर रिझल्ट बघायला मिळालाय. रिझल्ट टॉप आहे. कसं फंगल इन्फेक्शन होत नाही. हा. म्हणजे चकाकी वगैरे जे सुरुवातीला जास्त ना चकाकी वगैरे कॅनोपी चांगली राहते. आता- गॅपिंग जे आहे गॅपिंगला सुद्धा पाण्याला अंतर जे आहे त्याला सुद्धा याची मदत चांगली होती. खर तर त्यासोबत बघायला गेलं तर अनेक शेतकरी केळीला असे प्लास्टिकची कॅरी बॅग किंवा ते फोम बिम आत परत लावतात. हा. ते किती महत्वाचं लावलं पाहिजे का ते नाही लावलं तर ते शेतकऱ्याला कसं सिजनेबल आता समजा आता उन्हाळा होता. बरेच ठिकाणी काय झालं ज्या प्लॉटला आता हार्वेस्टिंग झालं बरं का आता म्हणजे आता मे मध्ये जे हार्वेस्टिंग बाग म्हणजे 5 मेच्या आसपास त्या बागाला त्यांच्या लागवडी झाल्यात पाऊस चालू असताना झाले साधारणपणे म्हणजे जुलै ऑगस्टच्या आसपास त्यांची लागवड झाली. त्यावेळेस गेल्या वर्षी पाऊस पण भरपूर होता. बरोबर. त्यामुळे ते काय त्यांची सेटिंग थोडी काय प्लॉटची पाणी जास्त झाल्यामुळे ती मुळ्याचे वगैरे जे डॅमेज झालं ते काय जास्त बऱ्यापैकी त्यांना कंट्रोल झालं नाही. मग त्यावेळेस वाढ थोडी खुंटली आणि नंतर करप्या वगैरे नंतर उन्हामुळे भरपूर झाला. करप्या वगैरे आल्या का नाही असा पाऊस जास्त झाल्यामुळे मुळी ब्लॉक असल्यामुळे वरती बाबा न्यूट्रिशनची कमतरता वगैरे त्यावेळेस करपे पण बागेत बऱ्यापैकी आला. त्यामुळे ते काय व्हायचं ऊन डायरेक्ट घाडावर पडायचं. त्यामुळे ते स्कर्टिंग बॅग वगैरे लावणं महत्वाचं आहे. बरोबर. खरं तर शेतकऱ्यांना नियोजन करताना एखाद्या शेतकऱ्याला एक्सपोर्टिंगसाठी नियोजन करायचं आहे त्यासाठी तुम्ही जे सातत्यानं मनशा 2-3 वेळा तुमच्या तोंडातून नाव आलं त्यांचे आहेत का प्रोडक्ट म्हणजे एक्सपोर्टिंगसाठी त्यांचे प्रोडक्ट उपयोग पडतो? थोडं जबरदस्त त्यांचे स्वतःचे लॅब आहेत. आणि या ठिकाणी कसं आहे मनशा कंपनी प्रतिनिधी दर आठवड्याला येते. शेतकऱ्यांनी काय अडचणी असतील शेतकऱ्यांनी फोन केला ते विजिट कंटिन्यू म्हणजे विजिट कायमस्वरूपी चालू असते त्यांच्या. म्हणजे प्लॉट काय बाबा असे सगळ्यांचे वन टाइम लागवड वगैरे असे नसते. कोणाची लागवड असते कोणाची हार्वेस्टिंग असते कोणाचे 5 महिने झाले असते कोणाचे 7 महिने झाले असते. त्याप्रमाणे सगळं आपण मनशा कंपनीत काय करतो जे किट आहेत बायोशिल्ड म्हणून किट आहे त्यात बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन जे असतं किट जे आहे ना ते पण त्यांच्याकडेच आहे. ते आपण काय करतो बेसो डोस झाला आपण आपटे करण्यासाठी काहीच देत नाही. ते आपटे करण्याचे बॅक्टेरिया एनपीके बॅक्टेरिया आहेत ना फॉस्फोक्लिप पोटॅश क्लिक ते बॅक्टेरिया त्यांचे ते स्टँडर्ड त्यांचं काउंट जास्त आहे आणि स्वतःची लॅब असल्यामुळे ते चेकिंग काउंट वगैरे चांगला आहे. त्या बॅक्टेरिया काय करतो आपण खतं टाकतो पण ते आपटे करण्याचं काय आपल्याला कसं कमी कालावधी जास्त आपटे रेशो वगैरे सगळं वाढलं पाहिजे. ते एनपीके बॅक्टेरिया सगळे त्यांच्याकडे बायोशिल्ड किट चांगलं त्यांनी आता उपलब्ध केलेलं मार्केटमध्ये. आणि मी आपल्या दुकानाच्या माध्यमातून आपल्या बऱ्यापैकी टन आसपासच्या गावात बऱ्यापैकी आपल्याकडे आपण विजिटला जातो. मी 100% शेतकऱ्यांची पसंती मनशा प्रोडक्टला 100% प्रतिसाद आहे. आधी सुंदर आहेत. म्हणजे शेतकरी सहजासहजी एखाद्या कंपनीवरती विश्वास ठेवत नाही त्याला ते रिझल्ट त्याला दाखवायला लागतो. जास्त करून त्यांचा प्रोडक्ट मध्ये मॅपासोल वरती मॅपासोल दुकानात जर नसेल शेतकरी थांबतो पण आम्हाला ऍडजस्ट करून मी ते पुरवतो शेतकऱ्यांना. मॅपासोल त्यांचा पेटंट प्रोडक्ट चांगला आहे. कशासाठी मॅपासोल स्पेशल त्यांचं बुंदेसाठी चांगलं आहे. आणि नंतर बेनावास झाली ती घड वगैरे फुगायला चांगलं आहे ती मॅपासोल. शेतकऱ्याची मोठी पसंती आहे. एकरी 4 किलोचं प्रमाण आहे. 4 किलो मध्ये पॅकिंग आहे 1 किलो मध्ये अवेलेबल आहे. चांगला रिझल्ट आहे. खरं तर मोहिते साहेब मला एकरी खर्च सांगा शेतकऱ्यांनी तुम्ही काय सजेस्ट करता किंवा शेतकऱ्यांनी एकरी खर्च काय केला पाहिजे? शेतकरी जर एक्सपोर्टिंगसाठी जर तयारी करत असेल तर एकरी खर्च काय झाला पाहिजे? साधारण एकरी खर्च 1 लाख तर सरास होतोच. 1 लाख. आता कसं आहे वॉटर सोल्युबलचे वगैरे किमती वाढले बाहेर विद्युत परिस्थिती वॉटर सोल्युबल वगैरे रॉ मटेरियल वगैरे वाढली. कसं आपलं रॉ मटेरियल सगळं इम्पोर्ट करतो आपण. रॉ मटेरियल वाढल्यामुळे थोडं कॅल्क्युलेशन जे आहे आपलं आपण बेसिक कॅल्क्युलेशन काय करतो ह्या प्लॉटला एवढा खर्च अपेक्षित आहे. आता रेट वाढल्यामुळं थोडा खर्च वाढतोय जरा. साधारणपणे ॲव्हरेजली 1 लाख ते 1.6 लाख खर्च होतो मॅन पॉवर वगैरे जे असेल. 1 लाख ते 6 लाखापर्यंत किती रुपयांचा दर शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तेव्हा केळी परवडते आणि एकरी उत्पन्न काय निघलं पाहिजे? एकरी 7x5 वरती लागवड केली 1250 रुपये बसतात असे. साधारणपणे 30 ते 35 किलो पर झाड धरलं तर 30 टन ॲव्हरेज निघलं पाहिजे. 30 ते 35 टन मॅक्झिमम 35 टन निघलं पाहिजे. मिनिमम 30 टन तरी पण केळी परवडते. ॲव्हरेज दर किती राहिला पाहिजे साधारणपणे कमीत कमी जर दर धरला तरी? कमीत कमी जर 20 आता महागाईच्या हिशोबाने म्हटलं तर 20 रुपये दर तर कमीत कमी पाहिजे आपल्याला. 20च्या पुढे असं दर केळी परवडते. हो. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये माझा अनुभव सांगतो केळीविषयी पिकाविषयी. केळी पीक हे चांगलं आहे. आपल्या शेताला पण बेवड होतो चांगला त्याच्यानंतर केळी गेल्यानंतर आपण खोडा वगैरे गेल्यानंतर जो चापकट वगैरे मारतो. नंतर जे आपण पीक घेणार आहे ऊस वगैरे असेल ते त्याच्यामध्ये ॲव्हरेजमध्ये भरपूर फरक पडतो. ऊस चांगल्या पद्धतीने जातोय. क्वालिटी पण चांगली होती. ऊसाला आपला खर्च थोडा कमी 30 ते 40% ऊसाचा खर्च वाचतोय तिथं आपला. आता बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये नाना प्रकारच्या कंपनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेत बघा. बरोबर. काय आल्या 4 दिवस आल्या परत त्यांनी तोंडच दाखवलं. तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे बाबा अशा बुलबुल्या ज्या कंपन्या आहेत ना
मी सेंद्रिय हे वापरतो, ते वापरा, हे वापरा, ते वापरा. हम्म. त्या आमिषाला बळी पडू नका. कारण का हे पीक आपण लावलेलं असतं ना, त्याचं आपलं काहीतरी पुढचं नियोजन असतं बाबा, हे जर म्हणजे काहीतरी आपल्याला लागणारी वस्तू आहे बाबा, त्याचं आणायचं, कुणाला द्यायचं, काय असं नियोजन असतं. बरोबर. म्हणजे बाबा केळी पीक केली मी, बाबा केळीच्या हार्वेस्टिंग तर मला बाबा हे करायचं टार्गेट असतं आपलं. नियोजन असते. त्यासाठी योग्य पद्धतीचा मी आणि एक तज्ञ म्हणजे असं तुम्हाला एक अनुभवाचा बोल आहे. केळीमध्ये बाबा मी आजची गोष्ट आजच करायची. मी 2 दिवसांनी गावाला गेल्यानंतर हे बघू, ते करू, असं अजिबात चालत नाही. लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत पूर्णपणे त्यात स्वतःला झोकून त्याचं काम व्यवस्थित करायचं. ही काळी आहे, आज ना उद्या आपल्याला भरपूर काही ना काही देणार आहे, त्याच्यामुळे आपण तरलोय बरोबर. तर त्याच्यावर ना एक शेवटी मार्केट आहे, चढ उतार होणारच. आता सुरुवातीला आपण केळी लावली त्यावेळेस 30+ दर होता, त्यावेळेस ॲव्हरेज पण कोणाला एवढं जास्त निघत. आता ॲव्हरेज वाढले, थोडं रिकव्हरी थोडी कमी आहे दराची. त्यामुळे जास्तीत जास्त कसं ॲव्हरेज निघाल, बरोबर, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कसं ॲव्हरेज निघाल ह्याच्यामध्ये ह्या बाबीकडे कल शेतकऱ्यांचा पाहिजे. तर तुम्ही बाजारामध्ये शेतकरी बरेच प्रोडक्ट वापरतात, पण कसं आहे माणसा कंपनी प्रोडक्ट चांगले आहेत क्वालिटीला. मी स्वतः जवळजवळ 15 ते 20 एकर माझं बागवरती काम स्वतःच घरगुती चालतंय. मी सगळ्या ट्रायल ह्या आपल्या घरच्या प्लॉटवरती घेतो. मग शेतकऱ्यांना ज्यावेळेस विजिटला जातो त्यावेळेस मग हे 100% रिझल्ट आहे. रिझल्ट नाही आला तर पैसे परत. ह्या विश्वासावर मी शेतकऱ्याचं संपादन एवढं झालाय, ते पहिला ह्याच्याशिवाय रेफरन्स दुसरं काय करत नाही. काय जे लागते बाबा बाकी ह्याच्या जोडले ते दुसरे आपण चांगल्या कंपनी स्टँडर्ड टाटा वगैरे आता आपलं काय असेल ते सजेस्ट करतो आपण सेंद्रियला. बरोबर, म्हणजे चांगल्या कंपनीचे शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे, चांगल्या कंपनी प्रोडक्ट वापरले पाहिजे, व्यवस्थित काम केलं पाहिजे. बघा शेजारचं करतो म्हणून मी करतो असं त्यातला भाग नसावा. स्वतःला त्यात मानसिक ताकद भरपूर पाहिजे. बरोबर. खऱ्या अर्थानं ह्याच केळीच्या अतिशय छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांनी जर अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला आणि जर ह्याच्यावरती जर शेतकऱ्यांनी काम करायला सुरुवात केली तर हे केळी पीक शेतकऱ्याला खरंच त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न देणार आहे. महत्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक व्हिडिओ आम्ही केळीच्या आतमध्ये करतोय, पण आता अंधार पडत आला आणि आतमध्ये चांगलं शूटिंग येणार नाही, त्यामुळे आम्ही केळीच्या बाहेर आलो हे तुम्हाला कथा आधी सांगायला पाहिजे होतं. महत्वाचं म्हणजे मोहिते साहेबांचा अनुभव आणि या माध्यमातून एकूण त्यांनी केलेलं या भागामधले काम असेल, या केळीमधलं त्यांनी अगदी पूर्ण लागवडीपासून आज केळीची वेणपर्यंत आणि इथून पुढे जे काय काय कामं केली पाहिजे पूर्ण अनुभव त्यांनी आपल्यासोबत अगदी 15-20 मिनिटांमध्ये त्यांनी सांगितलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहिते साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट या ठिकाणी वापरा आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला मिळणार आहे. मनशा कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून या केळी क्षेत्रामध्ये या केळी पिकामध्ये काम करते. या टन्नू गावामध्ये महत्त्वाचं म्हणजे या टन्नू गावामध्ये 200 एकरामध्ये प्रत्येक शेतकरी हे मनशाचे प्रोडक्ट जवळपास वापरतोय आणि त्याला रिझल्ट देखील त्या ठिकाणी बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांची जरी नावं असली किंवा अनेक कंपन्या जरी मार्केटमध्ये आल्या तरी देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विश्वासाला उतरलेली ही मनशा मार्केटिंगची कंपनी आहे. आणि खऱ्या अर्थानं केळीतून जर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल किंवा केळीविषयी तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल किंवा आम्ही ह्या व्हिडिओविषयी अजून काय तुम्हाला प्रश्न तुमचे पाहिजे असतील किंवा मोहिते साहेबांना तुम्हाला काय विचार असेल तर आम्ही व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला नंबर देतोय, त्या नंबरवरती तुम्ही फोन करा आणि ह्या व्हिडिओशी तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घ्या. कॅमेरामॅन शंभू सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, इंदापूर.